तसं काय दिले बघा, the maximum percentage error in measurement of density of wire दिले, इज दिले, इज फाइंड करायचंय आणि गिवन काय, मास ऑफ वायर, रेडियस ऑफ वायर अँड लेंथ ऑफ वायर दिले, बरोबर. मग डेन्सिटीचा फॉर्म्युला काय, एवढंच अंडरस्टँडिंग आहे. डेन्सिटी इज मास अपॉन व्हॉल्यूम, बरोबर. बट ही वायर आहे, ह्याचा हा क्रॉस सेक्शन एरिया आहे, तिचा रेडियस दिले अँड लेंथ ऑफ वायर दिले. मग व्हॉल्यूम काय येणार, वायर मध्ये सर्क्युलर असते, मग सांगा मास तर एम, व्हॉल्यूम एल क्यूब घेऊन चालणार नाही आता, कारण एरिया इंटू, मग एरिया सर्कलचा असतोय पाय आर स्क्वेअर इंटू लेंथ म्हणजे व्हॉल्यूम. ही जी लेंथ एल असेल आणि ही रेडियस आर असेल तर व्हॉल्यूम काय येणार, पाय आर स्क्वेअर म्हणजे एरिया इंटू लेंथ. एवढंच अंडरस्टँडिंग. आफ्टर दॅट तुम्ही स्वतः लिहू शकताय, बरोबर आहे ना. घ्या डेल्टा रो बाय रो पहिल्यांदा फाइंड करूया आणि मग पर्सेंटेज फाइंड करूया. इट इज अ डेल्टा एम बाय एम प्लस डेल्टा आर बाय आर प्लस डेल्टा एल बाय एल. प्लस डेल्टा एम बाय एम. एम ची व्हॅल्यू किती दिले, 0.003. हा एरर आहे, 0.003 हा एरर आहे. डिवाइड बाय हाऊ मच, 0.6. बरोबर. त्यानंतर 0 रेडियस साठी 2, हा इट इज 0.01. 0.01 हा एरर आहे, डिवाइड बाय व्हॅल्यू 0.5. बरोबर, राईट. आणि नंतर आहे 0.05 लेन साठी अँड 10. 0.5 अपॉन 10. सो मी सिम्प्लिफाय करतो काय, तर सिम्प्लिफाय कसं करवलंय बघा, 0.03 च्या ऐवजी 3 लिहितो इंटू 10 काय येणार, नंबर आपण मोठा केला तर पॉवर निगेटिव्ह होते, 3 डिजिट ऍडजस्ट केलं, डिवाइड बाय 6 इंटू किती येणार, -1. 0.66 केलं, 10 कसं लिहून चालेल, नाही 0.6 ऐवजी 6 मोठी केली व्हॅल्यू ना, मग 10 कसं झालं, 10⁻1 प्लस 2, 1 इंटू 10⁻2 -2 आणि इथं 5 इंटू 10⁻2 -1. इथं 5 इंटू 10⁻2 -2 डिवाइड बाय 10, डिवाइड बाय 10. डिवाइड बाय 10 सिम्प्लिफाय होत नाही कॅल्क्युलेशन. मी 10चा 100 करतो काय, का
तर तुम्हाला कळेल 10⁻⁻1 करण्यासाठी नंबर मोठा केला 10च्या 100 केला -1. आता आपण काय करूया की -1 आणि -2 कॉमन घेतलं काय होते बघूया. आता हे -2 व्हायला पाहिजे. हे जरा कॅल्क्युलेशन तुम्हाला कळतंय का नाही कळतंय बघूया आता. किंवा हे 10 असंच ठेवूया. म्हणजे 10चं 10⁻1 +1 असं करतो. हा 3/6 म्हणजे किती? हाफ इंटू वॉट -1 इकडे गेल्यानंतर प्लस होते ऍड होतंय. 10⁻2 झालं बघा. राईट. त्यानंतर 2/5 इंटू 10⁻1 आणि हे +1 इकडे ऍड झाल्यानंतर मायनस साइन चेंज होते. इट इज 5 इंटू 10⁻3 -3. आता आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. बघा मी कसं करतो. 0.5 हाफ म्हणजे 0.5 इज इट क्लिअर इंटू 10⁻2 2/5 किती येणार 0.40 इंटू 10⁻1 आणि 5 इंटू 10⁻3 हेच कॅल्क्युलेशन JW मध्ये अवघड असतं मॅथ्स. कळलं? हा 2/5. आता हे ऍडिशन शक्य आहे कधी सगळ्याची पॉवर 10⁻2 असेल तर आपण कॉमन घेऊ शकतो आणि पर्सेंटेज मध्ये 10⁻2 कॅन्सल होत आहे. मग सगळ्याची पॉवर काय करूया आपण 10⁻2 करूया. मी 0.5 इंटू 10⁻2. आता मला हे 0.4 इंटू 10⁻1 चं -2 करायचं आहे. तर काय करणार -2 करायचंय. 0.4 म्हणजे इथं मी +1 ऍड करणार ना -2 -1 ऍड करणार. मग ते उलट करायचं इथं 10 न मल्टिप्लाय करायचं. नंबर मोठा करायचा. नंबर मोठा केला 1 डिजिट न तर इथं -1 ऍड झालं म्हणून -2 काय आता हे नंबर -5.53 आहे. -2 करायचं याचं तर हा नंबर हे उलट करायचं 0.5 इंटू वॉट 10⁻2 कळलं? आता मी 0.5 +4 +0.5 इथे मी 10⁻2 कॉमन घेतलं. मग डेल्टा Q/Q किती आलं? Qच आहे ना नाही डेन्सिटी आहे ना मगाच्या प्रमाणे मी Q होतो. इट इज डेल्टा ρ/ρ किती येणार इट इज 5 इंटू 10⁻2 बट पर्सेंटेज विचारलंय डेल्टा ρ/ρ इंटू 100 किती आला आन्सर इट इज 5 -2 get cancel with 2 0 so answer is 5 so 5 is final answer.
10 मिनिटं लागली बा प्रॉब्लेम एक्सप्लेन करायला. अंडरस्टूड? सो जेडब्ल्यू प्रॉब्लेम अवघड असतातच कॅल्क्युलेशन वाईज.